आई जगदंबा भवानी मातेच्या चरणी रक्ताचा अभिषेक घालून मराठी माणसांना ताट मानेन जगायला शिकवणाऱ्या राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा. प्रतिप्रचंद्र लेखेवर दिशु वंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्रा राजते. 380 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही तर त्यांनी स्वराज्याची संकल्पना लोकांच्या मनात रोवली. गुलामगिरी नकारण्याची धैर्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र त्यांनी मराठी माणसाला दिला. कोण होतं सोबतीला? 18 पट जातीची माणसं, पण ही सगळी माणसं मातीसाठी लढायला आणि मरायला तयार झाली. मावळ्या शब्दात ओळख दिली आणि मग पेटून घेतली ती अस्मिता. स्वराज्यासाठी एक मावळ्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. काहींची नाव इतिहासात अजरामर झाली, पण इतिहासात माहीत नसणारे काही मावळे स्वराज्याच्या कामी आले. हाच खरा राष्ट्र निर्मितीचा पाया होता. परस्त्री माते सावध मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अत्याचार करण्याचे हात पाय तोडून चौरंग करणे तसेच डोळ्यांमध्ये तप्त शाळा घालून डोळे काढण्याचे सामर्थ्य शिवबांच्या राज्यात होते. मग तो रक्ताचा नातेवाईक असू द्या, गावचा पाटील असू द्या, देशमुख असू द्या किंवा मोठा वतनदार असू द्या, शत्रूला त्यांच्या कर्तृत्वाची चारित्र्याची दखल घ्यावी लागली ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठे इतिहास आहे. सगळ्यात मोठा महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630. महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला 1645 साली आणि महाराजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 साली. या 5 जगातली पहिली आणि सर्वात मोठी क्रांती आहे. अवघ्या 35 वर्षात 750 वर्षांनी पारतंत्र्य हटवले आणि स्वतःचे सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. हे जगाच्या पाठीवर कुणालाही शक्य झालं नाही, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल यांच्या छाताडावर स्वराज्याचं भगवं निशाण रोवलं. जिथं परस्त्रीचा नदर केला जातो तिथं रामायण आणि महाभारत घडतं. जिथं परस्त्रीचा नदर केला जातो तिथं रामायण आणि महाभारत घडतं. आणि जिथं परस्त्रीला माझे समान दर्जा दिला जातो तिथं फक्त आणि फक्त स्वराज्यच घडतं. फक्त आणि फक्त स्वराज्यच घडतं. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शिवबा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी, फक्त रयतेच्या सुखासाठी. शिवरायांसाठी सत्ता कधीच ध्येय नव्हतं, सत्ता साधन होतं. अन्याय मोडण्यासाठी, अत्याचार थांबवण्यासाठी आणि मातीला स्वाभिमान मिळवून देण्यासाठी. जिथे इतरांनी देवापुढे नतमस्तक होऊन वरदान मागितलं तिथे शिवरायांनी रणांगणात उभं राहून इतिहास घडवला. देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी जगणारे अनेक पाहिले. देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी जगणारे अनेक पाहिले, पण माझे स्वतःचे रक्त सांडून स्वराज्य होणारा एकच राजा जन्माला आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझे राजे कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हते, ते फक्त अन्यायाच्या विरोध होते. जर छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवरायांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? नूर खान. शिवरायांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर, शिवरायांचे एक वकील काझी हैदर, शिवरायांना वाघनखे पाठवून देणार रुस्तम जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी माझ्या राजाच्या सैन्यात होते तर माझे राजे हे मुस्लिमांच्या विरोधात कसे असू शकतात? अहो, महाराजांनी काही मस्जिद पाडले नाही, काही कुराण झालं नाही, याचा विचार या देशात झाला पाहिजे. जाताना शेवटी एवढेच म्हणेन, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदम होईल भगवे रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदम होईल भगवे रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती असेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची. आयोजकांनी मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.